नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज पोलीस भरती संदर्भात किंवा आपण सरळ सेवे संदर्भामध्ये जेव्हा काही उदाहरणं सॉल्व्ह करतो गणितामधले, त्यावेळेस बऱ्याचशा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि या सामन्याचं अतिशय सोपं आणि सिंपल भाषेमध्ये सोल्युशन आज आपण नवीन एक प्रकरण घेतोय, ते म्हणजे नळ आणि टाकी. नळ आणि टाकी म्हटलं की आपल्याला प्रत्येक भरतीमध्ये किंवा प्रत्येक एक्झाम मध्ये एक किंवा दोन उदाहरणं आपल्याला येतात म्हणजे येतात आणि आल्याच्या नंतर ते उदाहरण अतिशय सोपे आणि सिंपल भाषेमध्ये. बऱ्याच मुलांना काय होतं की उदाहरण येते, परंतु ते उदाहरण जर 5 आणि 6 मिनिटं जर सॉल्व्ह करायला लागत असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. मित्रांनो, लक्षामध्ये आपल्याला उदाहरण अवघ्या फक्त किती 2 ते 3 सेकंदामध्ये उदाहरण आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये कोणत्याही टाईपचं जरी उदाहरण असलं तरी ते आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता आपल्या समोर एक उदाहरण आहे. 4 समान व्यासाचे नळ एक टाकी 9 तासामध्ये भरतात. किती तासामध्ये भरतात? 9 तासामध्ये भरतात. अतिशय सोपं उदाहरण आहे. भरपूर वेळेस परीक्षाला या टाईपचं उदाहरण विचारलंय. भरतात तर त्याच व्यासाचे 3 नळ ती टाकी किती वेळात भरतील असा प्रश्न विचारलाय. अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन आहे लक्षामध्ये. तर सर्वात महत्वाचं, 4 समान व्यासाचे नळ आहेत, ती टाकी 9 तासामध्ये भरतात म्हणून 4 गुणिले 9. बरोबर आहे? बरोबर. तेच नळ आहेत परंतु 3 नळ आहेत. किती नळ आहेत? 3 नळ. 3 नळ समान व्यासाची टाकी किती वेळात भरतील असा प्रश्न विचारलाय. जिथं प्रश्न विचारलाय तिथं आपण काय केलंय? प्रश्नचिन्ह चाललंय. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचंय? 4 गुणिले 9 भागिले समोरची संख्या खाली आली 3. 3 एक 3, 3 त्रिक 9, 4 त्रिक किती तास लागतील? 12 तास लागतील. किती तास लागतील? 12 तास लागतील. अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे लक्षामध्ये. कारण की आपल्याला उद्याचा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपल्याला सामना करायचा आहे, कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने गणित जर सॉल्व्ह करायचं असेल, आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षेचा आपल्याला सामना करताना आपल्याला लवकरात लवकर उदाहरण सुटले पाहिजे. नाहीतर आपण ज्यावेळेस उदाहरण सॉल्व्ह करतो आणि उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी जर आपण जर एक एक स्टेप मांडत जर राहिलो तर त्या स्टेपने जर आपलं उदाहरण सॉल्व्ह करायला जर 5-6 मिनिटं लागत असतील तर ते उदाहरण आपण सोडून काही उपयोग होत नाही लक्षामध्ये. याच टाईप मधलं आणखी पुढचं एक उदाहरण आहे जे समान व्यासाचं आता आपल्या समोर दिलंय मी. याच्यानंतर 2 नळ 3 नळ असतील. बघा एक मिनिट. 2 नळ एक टाकी अनुक्रमे स्वतंत्रपणे 10 व 15 मिनिटात भरतात. 15 मिनिटामध्ये भरतात. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? अतिशय सोपा प्रश्न आहे बाळा. बघ, 2 नळ आहेत आणि दोन्ही नळ, एक नळ 10 तासामध्ये भरतोय, दुसरा नळ 15 तासामध्ये टाकी भरतोय आणि दोन्ही नळ जर आपण एकत्र सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल? सगळ्यात महत्वाचं 10 आणि 12. बघा, हा पहिला नळ आहे, हा दुसरा नळ आहे. दोन्ही नळ आपल्याला एकत्र सुरू करायचे. सगळ्यात महत्वाचं 10 आणि 15चा आपल्याला लसावी काढता आला पाहिजे. काय काढता आला पाहिजे? लसावी. 10 आणि 15चा लसावी जर काढला तर तो येतोय बघ 30 लसावी येतोय. किती येतोय? 30. 10 ने जर आपण 30 ला भाग दिला, 10 ने जर 30 ला भाग दिला, 10 त्रिक 30 आणि जर आपण 15 ने 30 ला भाग दिला तर 15 दुनी 30. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला एकूण जे टाकीचे जे भाग आहेत 30 भाग आहेत आणि 30 भाग आपल्याला काय करायचे? या 2 नळांनी भरायचे. हा एका मिनिटामध्ये 3 भाग भरतोय, हा एका मिनिटामध्ये 2 भाग भरतोय. दोन्ही एकत्र जर चालू केले, दोन्ही एकत्र म्हणजे दोघांची बेरीज होईल. 3 आणि 2 किती? 5. आणि हे दोन्ही जर एकत्र चालू केले तर 30 पैकी 5 भाग हे नळ काय करतात? एका मिनिटात भरतात. आपल्याला एकूण 30 भाग भरायचे म्हणून 30 भागिले जर 5 केलं तर 5 एक 5 आणि 5 सक 30 म्हणून ते दोन्ही नळ एकत्रपणे 6 मिनिटांमध्ये टाकी भरतील. किती मिनिटांमध्ये? 6 मिनिटांमध्ये. स्वतंत्रपणे जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी फक्त 6 मिनिटांमध्ये भरेल. लक्षामध्ये. याला कुठेही तुला एक्स मानायची गरज नाही, कोणत्या सूत्राचा वापर करण्याची गरज नाही. लक्षामध्ये. अतिशय सोपी आणि सिंपल स्ट्रिक मध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. लक्षामध्ये. याच्यानंतर कधी कधी आपल्याला आणखी वेगवेगळ्या स्वरूपातले प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आणि ते सॉल्व्ह करताना सुद्धा आपल्याला एकाच पद्धतीचा वापर करायचा आहे. लक्षामध्ये. याच पद्धतीने पुढच्या गणित सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतात, परंतु आपलं लक्ष जास्त
अभ्यासावर नसून बाकीच्या काही गोष्टीकडे जास्त लक्ष असल्यामुळं बराचसा प्रॉब्लेम आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना येतो. त्याच्यात तुझं बाळा तुझं काय झालंय माहिती, तुझं करिअर करण्याचं वय आणि बिघडायचं वय हे दोन्ही वय तुझं एकत्र आलंय. तुला समजत नाहीये नेमकी करायला काय पाहिजे. आणि लक्षामध्ये तर आपल्याला नेमकी करायचं काय याचा पूर्णपणे आधी अभ्यास केला पाहिजे. आपण ज्या वयात घडायचं असते त्या वयात बिघडायचा जास्त प्रयत्न करतोय आणि आपल्याला बिघडायचं नाही. आणि लक्षामध्ये स्वप्न साकार जर करायचे असतील तर त्यासाठी कष्ट करणं हे काम आहे. सगळ्यात महत्वाचं याच्या पुढचा क्वेश्चन आहे बघ, ए व बी हे दोन नळ एकत्रितपणे एक टाकी 8 तासात भरतात. 8 तासामध्ये भरतात. जर ये स्वतंत्रपणे ती टाकी 12 तासात भरत असेल तर बी स्वतंत्रपणे किती वेळात भरेल. आपल्याला एक सिंपल क्वेश्चन विचारलाय. असाही क्वेश्चन कधी कधी परीक्षेला विचारला जातो. परीक्षेला विचारल्यानंतर अतिशय सोपा आणि सिंपल ट्रिक आहे. ए व बी दोन नळ एकत्रितपणे शब्द वापरलाय. काय वापरला? एकत्रितपणे ती टाकी 8 तासामध्ये भरतात. बरोबर आहे. ए स्वतंत्रपणे जर तो 12 तासामध्ये भरत असेल तर बी स्वतंत्रपणे ती टाकी किती वेळात भरेल. सिंपल आहे बघ. ए आणि बी हे दोघ जण मिळून 8 तासात भरतात. किती तासात भरतात? 8 तासामध्ये. आणि ए जे नळ आहे तो स्वतंत्रपणे 12 तासात भरतोय. दोघांचा लसावी काढ. दोघांचा काय करला साहेब? लसावी काढ बाळा. 12 आणि 8चा लसावी जर काढला तर 24 येईल. 12 आणि 8चा लसावी किती येतोय? 24. 8 ने जर तू 24 ला भाग दिला तर 8 त्रिक 24 आणि 12 ने जर 24 ला भाग दिला तर 12 दुनी 24. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुला सांगितलंय की हे बी स्वतंत्रपणे काढायचे. काय सांगितलंय? बी स्वतंत्रपणे. आता तुला जर बी स्वतंत्रपणे जर काढायचं जर असेल तर तुला ए अधिक बी मधून हा ए वजा करावा लागेल. हे काय करावं लागेल? वजा करावं लागेल. आणि हा ए वजा झाला म्हणजे याचा जो भाग आहे पुढचा, याचा जो भाग आहे हा सुद्धा वजा होईल. म्हणून 3 मधून 2 गेले, खाली 1 उरला. किती उरला बाळा? 1 उरला. आणि 1 ने जर तू मधल्या संख्येला 24 ला भाग दिला तर तुझं उत्तर आलंय 24. म्हणजे सरळ आहे की बी स्वतंत्रपणे ती टाकी 24 तासामध्ये भरेल. किती तासामध्ये भरेल? 24 तासामध्ये. अतिशय सिंपल आणि लॉजिकल पद्धत आहे जेणेकरून तुम्ही परीक्षेला सहज सामना करून लवकरात लवकर परीक्षेमध्ये उत्तर काढू शकता. इतकं सिंपल मध्ये ही उदाहरण आहेत. त्याला कुठेही वेगळ्या पद्धतीचं स्वरूप द्यायची गरज नाही. आणि आपला जो वेळ आहे परीक्षेमधला तो परीक्षेमधला वेळ वाया जाता कामा नये. हा लक्षामध्ये. अजूनही कधी वेगवेगळ्या स्वरूपामधले काही उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारलेली आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही नेमकी कधी एखादं उदाहरण वेगळ्या टाईपचं जर आलं तर नेमकी काय करायचं. हा लक्षामध्ये. आता थोडक्यात उदाहरण सांगितलंय तुम्हाला की ए बी आणि सी तीन नळ एक टाकी स्वतंत्रपणे 12, 15 व 10 तासात भरतात. 10 तासामध्ये भरतात. जर तीनही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन आहे बघ. आपल्याला सांगितलं EBC 3 नळ आहेत आणि 3 नळ जी आपली टाकी आहे ते स्वतंत्रपणे 12, 15 आणि 10 तासामध्ये भरतात. किती? 12, 15 आणि 10 तासामध्ये भरतात. जर तीनही नळ जर एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अतिशय सोपं उदाहरण आहे बघ. सगळ्यात महत्वाचं 3 नळ आहेत बघ. ए बी आणि सी हे 3 नळ बघ. आपल्याला सांगितलं ए स्वतंत्रपणे 12 तासात भरतोय, बी 15 तासामध्ये भरतोय, तर सी 30 टाकी 10 तासामध्ये भरतोय. सगळ्यात महत्वाचं काय कर, ह्या तिघांचा लसावी काढ. काय कर, ह्या तिघांचा लसावी काढायचा आहे. बरोबर आहे. 12, 15 आणि 10 यांचा लसावी 60 येतोय. किती येतोय? 60. 12 येतोय. बरोबर आहे. 12 ने जर 60 ला भाग दिला तर 12 1 12, 12 पंचे 60. 15 ने जर भाग दिला तर 15 1 15, 15 चौक 60
आणि 10 जर भाग दिला तर 10 एक 10 आणि 10 सक 60. अतिशय सिंपल आणि साधं उदाहरण आहे. सुरुवातीला आपण यांचा लसावी काढलाय आणि आता यांची तिघांना आपल्याला काय करायचंय, एकत्रित सुरू करायचे. तिन्ही नळ एकत्रित सुरू करायचे. त्यासाठी काय करायचे बघ, सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 6 4 10, 10 5 15 आणि या 15 काय कर बाळा, ह्या 60 ला भाग दे. 15 काय कर 60 ला भाग दे. 15 1 15, 15 चौक 60. उत्तर किती आले? 4 तास. उत्तर किती आले? 4 तास. एकदम सोपी आणि लॉजिकल पद्धत आहे. या पद्धतीने आपण सहज आणि सिंपल भाषेमध्ये उत्तर काढू शकतो. आलं लक्षामध्ये? सगळ्यात महत्वाचं की परीक्षा आल्याच्या नंतर आपण नेमकी परीक्षेचा सामना करताना सगळ्यात महत्वाचं की कमी वेळामध्ये गणित सुटणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्या गणिताला जास्त वेळ दिला तर त्याचा काही उपयोग होत नाही. आलं लक्षामध्ये? कारण की बरेच विद्यार्थी असे काही गोष्टी करतात की जेणेकरून वेळ प्रसंगी कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम करतात किंवा कॅल्क्युलेशन मध्ये जरी प्रॉब्लेम नाही झाला तरी ते छेदस्थानी ज्या काही संख्या घ्यायच्या आहे त्यांचाही परत लसावी काढावा लागतोय. लसावी काढल्याच्या नंतर बरेचसे परत प्रॉब्लेम आल्यानंतर शेवटी परत उलटी संख्या करायची, अशी वेगवेगळ्या पद्धती याच्यामध्ये आहे. परंतु तुमच्यासाठी अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत मी सांगितली. या पद्धतीने जर गणिताचा सामना केला तर गणितामध्ये तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळायला काहीच हरकत नाही. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर ज्या टायमाला एखादा नळ किंवा 2 नळ ज्या टायमाला टाकी भरतात आणि एक नळ ज्या टायमाला टाकी खाली करतो त्या टायमाला नेमकी कोणती पद्धत वापरायला पाहिजे, तर याच पद्धतीमधून आपल्याला ते उत्तर सॉल्व्ह करायचे. जर 2 नळ असतील, 3 नळ असतील, जेव्हा एखादी टाकी भरतात आणि टाकी भरल्याच्या नंतर ती खाली करायची असते, बरोबर? एखादा नळ खाली करतोय, एखादा नळ टाकी भरतोय आणि अशा वेळेस नेमकी आपण मांडणी कोणत्या स्वरूपात मांडायची ती आपल्याला बघायची. आता तुम्हाला सांगितलंय बघा, ए व बी हे 2 नळ, एक मिनिट, ए नळ एक टाकी 10 तासात भरतो. 10 तासात भरतो. बी नळ भरलेली टाकी 8 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? अतिशय सिंपल आणि सोपा क्वेश्चन आहे बघ. एक नळ रिकामी करतोय, एक नळ टाकी भरतोय. आलं लक्षामध्ये? मग आता जो नळ टाकी भरतोय, ए नावाचा नळ जो आहे तो टाकी भरतोय, तो 10 तासामध्ये टाकी भरतोय. बी नावाचा जो नळ आहे तो ती टाकी 8 तासामध्ये रिकामी करतोय म्हणजे मायनस. रिकामी करतोय म्हणजे काय? मायनस. खाली करतोय. मग आता 10 आणि 8चा जर लसावी जर आपण काढला तर लसावी येईल बघ 40. किती लसावी येतोय? 40 लसावी. किती येतोय? 40. बरोबर आहे? 10 ने जर 40 ला भाग दिला, 10 चौक 40 आणि 8 ने जर 40 ला भाग दिला तर 8 पंचे 40. परंतु आपण 8 जो तासाचा जो नळ आहे तो आपली टाकी खाली करतोय. काय करतोय? खाली करतोय. आणि खाली करतोय म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? त्याला मायनस चिन्ह द्यायचे. जर आपण 8 ला मायनस चिन्ह तर 8च्या भागाला सुद्धा मायनस चिन्ह देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, आपल्याला इथे सांगितलं नाही टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल. म्हणजे ऑलरेडी टाकी भरलेली असताना सुद्धा दोन्ही नळ जर सुरू केले तर टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागतो असा प्रश्न विचारलाय. टाकी रिकामी होण्यास सांगितलंय. इथं बघ 4 मधून 5 जाते, 5 मधून 4 गेल्याच्या नंतर -1 उरतोय. किती उरतोय? -1. आणि जर खालचं उत्तर म्हणजे इथली वजाबाकी जर मायनस मध्ये जर आली तर समजून जायचं भरलेली टाकी काय होते? रिकामी होते. म्हणून -1 ने जर 40 ला भाग दिला, 40 भागिले -1 तर तुझं उत्तर येईल 40. किती येईल उत्तर? 40. म्हणजे ती भरलेली टाकी जी आहे, दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर ती टाकी रिकामी होण्यास आपल्याला 40 तास लागतील. किती तास लागतील बाळा? 40 तास. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपं आहे. जसा प्रश्न येईल तसं उत्तर तुम्हाला द्यायचंय. अवघड काहीच नाही. फक्त लसावी काढायचा आहे. लसावी काढल्याच्या नंतर जर टाकी रिकामी होते तर तुम्हाला मायनस चिन्ह द्यायचे. जर टाकी भरते तर तुम्हाला प्लस चिन्ह द्यायचे. आणि यानुसार फक्त प्लस मायनसचा इथं या ठिकाणी फक्त हे लक्षात आला पाहिजे कन्सेप्ट, तर तुमचं उत्तर चुकत नाही. आलं लक्षामध्ये? याच्यानंतर कधी कधी 2 नळ असतील किंवा एखादं हौद आहे
आता बघा एका प्रश्नपत्रिकेमध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारला होता की एक नळ एक हौद 10 तासामध्ये भरतो. एक नळ. तर याच्या पुढचं जे उदाहरण आहे मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलेला आहे. ये नळ एक हौद 10 तासामध्ये भरतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर हौदाला जर ठिकाणी म्हणजे हौदाच्या जर खालच्या भागामध्ये बरोबर आहे तळाला जर छिद्र असल्यामुळे हौद भरण्यास 4 तास उशीर होतो. काय सांगितलंय? 4 तास उशीर होतो. बरोबर आहे. म्हणजे हौद जर छिद्र जर आपण बंद केलं तर हौद आपल्याला किती तासात भरणार आहे? 10 तासामध्ये भरणार आहे. आणि जर आपण जर छिद्र जर ओपन केलं तर आपल्याला हौद भरायला किती तास उशीर लागणार आहे? 4 तास उशीर लागणार आहे. ह्याला समजे असं उदाहरण आल्याच्या नंतर बरेच विद्यार्थ्यांना नेमकी ते सोल्युशन कसं करायचं याची सुरुवात समजत नाही. असे कधी कधी परीक्षेला उत्तर प्रश्न विचारले जातात. प्रश्न आल्याच्या नंतर सोल्युशन कसं करायचं एक लक्ष द्या फक्त. पहिला हौद आहे ये नळ बघा तो 10 तासामध्ये भरतोय. 10 तासामध्ये भरतोय म्हणजे +10 झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो हौद भरण्यासाठी छिद्र असल्या कारणाने तर तो हौद भरण्यासाठी आपल्याला 4 तास उशीर होतोय. म्हणजे किती तास लागणार आहेत? 14 तास लागणार. किती तास लागणार आहेत? 14 तास. बरोबर आहे. आपल्याला जर प्रश्न विचारलाय त्या छिद्राद्वारे हौद रिकामा होण्यास किती वेळ लागेल? काय सांगितलंय? हौद रिकामा होण्यास किती वेळ लागेल. म्हणून ह्या 14ला काय करा? मायनस चिन्ह टाका आणि काय करा? दोन्हीची काय करा? लसावी काढा. 14 आणि 10 चा लसावी जर काढला तर 70 येतो मित्रांनो. बरोबर आहे. 10 7 70 आणि 14 5 किती? 70. 10 7 किती? 70 आणि 14 5 70. खालचा जो आपण 14 घेतलाय उशीर होते तो मायनस आहे. इथं मायनस टाकले. 7 मधून 5 गेली खाली उरले 2 आणि 2 ने जर 70 ला भाग दिला तर तुमचं उत्तर येईल 35 तास. किती तास येते उत्तर? 35 तास. अतिशय सिंपल आणि याच्यामध्ये आपण हे नळ आणि टाकी मधले उदाहरण घेतले. अतिशय सोपा टॉपिक होता. बरोबर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे लक्षामध्ये. आणि या टाईप मधले नवीन प्रकरणामधल्या ज्यावेळेस आपल्याला ट्रिक शोधायच्या ट्रिक समजून घ्यायच्या त्या ट्रिक नुसार आजच्या काळामध्ये परीक्षा लवकरात लवकर कव्हर करण्यासाठी आपल्याला ट्रिकची खूप गरज आहे लक्षामध्ये. आणि ट्रिक शिवाय आपण उदाहरणं सहजासहजी सॉल्व्ह करू शकत नाही. अतिशय सोपे आणि सिंपल भाषेमध्ये आपण ट्रिक बनवलेले आहे. त्या ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या जवळच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं जे चॅनल आहे राज क्लासेस काय राज क्लासेसला काय करायचे तुम्हाला सबस्क्राईब करायचे लक्षामध्ये. आणि तुम्हाला जिथं ज्या गणितामध्ये अडचण येते ती अडचण दूर करण्यासाठी मला एक कमेंट करा. त्या कमेंट वरती मी नक्कीच रिप्लाय देईन. आलं लक्षामध्ये.